नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. आता आपली मालिका आहे उत्तुंग टॉवर्सची आणि त्यातील आयफेल टॉवर या उत्तुंग टॉवरच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, राईट ब्रदर्स आणि आयफेल यांचा काय संबंध आहे? अहो, फार जवळचा संबंध आहे. आयफेलनी जर टॉवर वरून वेगवेगळे मेटलचे भाग खाली कसे पडताना त्यांच्यात काय कसे फेरबदल होतात, स्पीड किती कमी जास्त होते, आजूबाजूला ते कसे बहकतात वाऱ्यामुळे, याचा जर अभ्यास केला नसताना तर राईट बंधूंना त्यांचं जे पहिलं विमान उडवण्यात यश मिळालं ते मिळालं नसतं. आता हे कसं कनेक्शन आहे? फार मजेदार गोष्ट आहे. आयफेल टॉवर 1889 मध्ये बांधून झाला. नियमाप्रमाणे त्याला 20 वर्ष बीओटी सिस्टीम प्रमाणे आयफेलने त्यावर प्रवेशिका कर पण वसूल केला आणि फायदाही करून घेतला. आता लोकांचं काय म्हणणं पडलं, म्हणजे सरकारच्या लोकांचं, की या टॉवरचा लाईफ संपलाय, आता त्याला पाडा. पण हे पाडणं लोकांना आणि विशेषतः आयफेलला कसं आवडणार? त्यांनी काय सांगितलं की अहो, हे टॉवर पाडू नका, कारण मी यातनं एरोडायनामिक्सचा अभ्यास करणार आहे. एरोडायनामिक्स म्हणजे काय? तर वेगवेगळ्या धातूंच्या आकारांचा हवेवरनं जाताना किंवा हवेतून जाताना काय परिणाम होतो. आता तुम्ही विचार करा की समजा एखादी वस्तू उंच हवेतून खाली पडते, तर त्याला हवा काय करेल? त्याला सुरुवातीला हवा खालून दाब देईल आणि खाली पडू देणार नाही. त्याला लिफ्ट म्हणतात. आणि समजा ती वस्तू सरळ सोट जमिनीला समांतर जात असेल, तर हवा त्याच्या घर्षणाने आणि त्याच्या एकंदर कामाने त्या वस्तूला मागे खेचेल. त्याला ड्रॅग म्हणतात. आता कोणत्याही विमानात डिझायनर काय म्हणतो की लिफ्ट म्हणजे विमानाची वरती जायची कपॅसिटी किंवा क्षमता जास्त पाहिजे आणि त्याचा ड्रॅग म्हणजे हवा त्याला मागे खेचतं तो कमी असला पाहिजे. तर याचा अभ्यास आयफेलनी तिथल्या सगळ्यात उंच क्वार्टरमध्ये 3ऱ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्या 2 खोल्यांचं घर त्यांनी ताब्यात ठेवलं होतं. तिथून तो हा अभ्यास करायचा. त्या अभ्यासावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं की धातूच्या वेगवेगळ्या आकारांच्या पट्ट्या हवेत खाली पडताना त्याचा ड्रॅग आणि लिफ्ट हा कसा बदलतो. आणि हे पुस्तक राईट बंधूंनी वाचलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पंखांमध्ये जो आवश्यक आकार पाहिजे तो दिला आणि पहिलं विमान उडालं. आता ही मजा पहा की राईट बंधू आणि आयफेल यांचं हे कनेक्शन किती इंटरेस्टिंग आहे ना. तसंच त्याच्या आधी लोकांना काय वाटायचं की आयफेल हा त्या टॉवर मध्ये राहून फक्त आपल्या मित्रांना पार्ट्या देतो. आता पार्ट्या कधी कधी देणार, रात्री देणार, पण दिवसभर हा एरोडायनामिक्सचा अभ्यास तो करत होता. बरं, त्याच्या आधी हा जो टॉवर बांधला ना, तो तर अचाट आणि अफाट होता. तुम्ही या टॉवरची आकृती बघाल तर तुम्हाला खालचा भाग असा बाकदार दिसेल. तो बाकदार का आहे? तर मानवी शरीराच्या मांडीचं जे हाड आहे, मांडीपासून कमरेपर्यंत जाणारं, त्याला फेमूर म्हणतात. या फेमूर हाडाचं वैशिष्ट्य हे आहे की आपण वाकलो तरी आपण कोलमडून पडत नाही, कारण त्या हाडाच्या रचनेमुळे आपल्या शरीरावरचा वरचा जो दाब आणि बाक आहे तो सरळ सोट कॉम्प्रेशन दाब या प्रकाराने परिवर्तित होतो आणि आपण आहे त्याच जागी राहतो. याच आकाराचा फायदा घेऊन आयफेलने फेमूरवरती आधारित असलेला बागदार आकार कॉलमला म्हणजेच आयफेल टॉवरला सुरुवातीला दिला. त्यामुळे वाऱ्याने पडण्याची त्याची भीती कमी झाली. हो, पण कमी झाली, पण म्हणून तो पडणारच नाही असं नाही. आणि वाऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे की जसं आपण वरती जाऊ ना, वाऱ्याचा वेग जास्त वाढतो. त्यामुळे वारा जितक्या वरच्या लेवलचा असेल ना, तितका तो टॉवरला पाडायची जास्त क्षमता ठेवतो. आयफेलने काय केले? साधं आहे.
वाऱ्याला आपण बदलू शकत नाही, अहो आकाराला तर बदलू शकतो ना. त्यामुळे 125 मीटरचा बेस, चौरस बेस आहे आयफेल टॉवरचा, तो त्याने अशा पद्धतीने निमुळता केला की तो सगळ्यात वरती असताना फक्त 20 मीटरच्या जवळ आला. म्हणजे 120 मीटरचा 20 मीटरवर तो आला. त्यामुळे वाऱ्याचा जो दाब आहे तो कमी कमी किंवा सारखाच राहत गेला आणि वाऱ्यामुळे हा टॉवर पडायची शक्यता अजिबात कमी झाली. हा चांगला भाग आल्यानंतर तुम्हाला मजा वाटेल की या टॉवरसाठी 25 लाख रिव्हेट लागले. रिव्हेट म्हणजे जुन्या काळचे पक्के बोल्ट असं तुम्ही समजा. आणि त्या व्यतिरिक्त 121 लोक, वर्कर्स, मजूर त्यासाठी 2 वर्ष 2 महिने 5 दिवस काम करत होते. बरं, हे काम करताना ते वर कसे जात होते? तर आयफेलने त्यावेळेला स्लिप फॉर्म हे टेक्निक विकसित केलं. हे स्लिप फॉर्म टेक्निक म्हणजे काय की अहो, जसा टॉवर वर जातो तसतसं त्याला आधार देणारा आणि टॉवर वरती नेणारी यंत्रणा आहे, तो प्लॅटफॉर्म त्याला चिकटून असतो, तो पण वर जातो आणि त्याच्या भरोशावर पुढचा भाग बांधतात. तो पुढचा भाग वरचा बांधला की पुन्हा तो स्लिप फॉर्म टेक्निक प्रमाणे तो स्लिप फॉर्म प्लॅटफॉर्म वरती सरकवतात आणि अशा पद्धतीने जसजसं टॉवर वर जातं तसतसा प्लॅटफॉर्म वर जातो आणि शेवटी टॉवर पूर्णत्वास येतं. तर आयफेलचं हे योगदान फार मोठं आहे. आपण मागच्या भागात बघितलं, त्यांनी कोरड्या विहिरी म्हणजे केसांची उत्क्रांती केली किंवा त्याचा शोध नाविन्यपूर्ण रीतीने वापरला. तसंच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर पद्धतीने पण त्यांनी पैसे वसूल करण्याचा प्रकार अवलंबिला. आता हे स्लिप फॉर्म टेक्निक पण त्यांनी वापरलं. म्हणजे एका माणसाने एका वास्तूमध्ये, एका टॉवरमध्ये किती प्रकारांनी इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा करावी याची काही लिमिटच नाही. अहो, हा आयफेल होताच तसा वस्ताद. आता पुन्हा आपण पहिल्या महायुद्धाकडे वळू. टॉवर पाडण्यापासून तर वाचवण्यात आयफेलला यश आलं आणि पुढे लोकांना आणि फ्रेंच सरकारला त्याचं महत्व पटलं. पहिल्या महायुद्धात या टॉवरवरती बिनतारी सेवा यंत्रणा सरकारने उभारली. हेतू काय की त्यातनं शत्रू पक्षाच्या हालचाली आपल्याला कळतील. आणि त्याप्रमाणे एक दिवशी फ्रेंच सरकारला कळलं की जर्मन सैन्य पॅरिस पासून 160 किलोमीटरवर आहे आणि त्यांना काहीतरी अडचण निर्माण झाल्यामुळे ते 2 दिवस तिथेच थांबणार आहे. आणि फ्रेंच सरकारला हे कळल्याबरोबर त्यांनी काय केलं, मिळेल त्या वाहनांनी सैनिकांची जमवाजमव केली आणि चक्क जर्मन सैन्यावर ते बेसावध असताना हल्ला करून त्यांना परतवून लावलं. आणि त्यात काय झालं, फ्रेंच सैन्याचा विजय तर झालाच, परंतु टॉवरही वाचलं. कारण जर जर्मन सैन्याचा विजय झाला असता तर त्यांच्या हाती टॉवर पडू द्यायला नको, म्हणून फ्रेंच सैन्याने डेटोनेटर्स या टॉवरच्या पायथ्याशी लावले होते. बरं, ही एकच कामगिरी नाहीये या टॉवरची. या टॉवरमुळे माताहारी नावाची एक अतिशय देखणी पण खतरनाक हेर शत्रू पक्षाची या टॉवरच्या बिनतारी यंत्रणेमुळे शोधून काढण्यात आली, तिला अटक करण्यात आली. तर हे फार मोठं योगदान या टॉवरचं आहे. नंतर हा टॉवर बांधून झाल्यानंतर 40 ते 50 वर्षांनी केम्ब्रिजच्या 2 शास्त्रज्ञांनी हा शोध लावला की या टॉवरचा आकार हा अतिशय वेगळाच आहे आणि तो आकार आयफेलने शोधून काढला, हीच त्याची महत्ता आहे. बरं, हा टॉवर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यात अजून गमती जमती होत्या की सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हिटलरनी चक्क आदेश दिला होता त्याच्या जनरलला की हे टॉवर उडवून लावा. आणि त्या जनरलनी हिटलरचा आदेश मानण्यास संपूर्णपणे नकार दिला. केवढी महती आहे पहा या टॉवरची, त्याचं सौंदर्य, त्याची महत्ता आणि त्याचं देखणेपण, हे सगळं फ्रेंच सरकारला नाही, जगातल्या सगळ्या लोकांना आणि शत्रू पक्षातल्या जर्मन लोकांना सुद्धा भावलं होतं. आता तिसऱ्या भागात आपण या टॉवरच्या बाकीच्या जास्तीच्या गमती जमती बघूया. विसरू नका आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला. गोष्टी वास्तूंच्या, विलक्षण निर्मितीच्या.